नमस्ते, गुड मॉर्निंग। तर परत एकदा तुमच्यासाठी खास आम्ही निघालो कोरीगडला। सकाळचे वाजले 8:30। आम्ही पोहोचलो राहटणीला वाघोलीवरून। तिथून आम्हाला देवराव उर्फ कृष्णा हे आम्हाला पिकअप करणार होते। तिथून आम्ही पोहोचलो लोणावळ्याच्या अलीकडे। इथं केला आम्ही शीतल हॉटेलमध्ये नाश्ता, इथं खाल्ली मिसळ। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो लोणावळ्यामध्ये। इथं एवढी भयानक ट्रॅफिक होती कारण की संडे होता, सगळ्याला सुट्ट्या असतात। तर आम्ही भुशी डॅम, टायगर पॉइंट क्रॉस करून आम्ही कोरीगडला गेलेलो। आम्ही ते थांबलेलो आणि हिला मळमळ व्हायला लागली। नंतर आम्ही पेट्रोल टाकलंय। हे उलटी करणारे काळे करते, यांना एवढी मळमळ होती ते डेंजर। आम्ही थोडी वेळ इथं डिझेल वगैरे टाकलं, थोडं फ्रेश झालो। हे लोणावळ्याच्या पुढचा पेट्रोल पंप आहे। याच्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो कोरीगडसाठी। सरारारारारा तिरिरिरिरिरी एकदम जंगलचा रस्ता, हिरवागार एकदम पावसानं झालेलं। तसा लोणावळ्याला कंटिन्यू पाऊस असतो, पण ह्या रविवारी पाऊसच नव्हता। आम्हाला मध्ये लागलेला थोडा थोडा पाऊस, पण एवढा जोरात काही नव्हता। मग आम्ही काय कोरीगडच्या पायथ्याशी उतरलो दमानं। आमच्या बायानं डायरेक्ट उलटी केलेली। सकाळी जेवढा नाश्ता केला होता सगळा बाहेर काढला। आम्ही पोहोचलो गडाच्या एकदम पायथ्याशी। इथून आम्हाला ट्रॅक सुरू करत होता। तर आम्ही दमानं निघलो। तो तुम्हाला समोरचा एकदम टोक दिसतो का, तो आहे कोरीगडचा एकदम वरचा हायचा टोक। तिथून आम्ही वॉक करत एक 5-6 किलोमीटर कोरीगडसाठी निघालो होतो। यात खालीच एकदम दमल्या, बोलल्या आता काही खरं नाही, कारण की सवयच नाही राहिली। मागच्या वर्षी आम्ही भरपूर ट्रॅक केलेले। आमचे सगळे कार्यकर्ते एकदम निघलेले। पाऊस नव्हता त्याच्यामुळे थोडं गरम होत होतं, पण भैया बोलला पाऊस असं तर लय मजा आली असती। पण पाऊस असताना गड पण आपल्याला कोपऱ्यापर्यंत दिसत नाही। मग काय जंगल ट्रॅक, झाड्या खोड्यातून, रस्ते दगडातून आम्ही निघालेलो सगळे। एकदम खतरनाक एकदम असा ग्रीन व्ह्यू पाहायला भेटला। ही एकदम कॉर्नरची इथून पायऱ्या सुरू होतात, तिथली ही कोरीगडची मेन। याच्यानंतर आम्ही पोहोचलो। हे सगळे खाली होते, मी एकटाच वरती गेलेलो। यांना म्हणलं तुमच्या दम असला ना मला तुम्ही धरून दाखवा। मग कशाचं, सगळे दम्मा आले। मी एकदम वर टॉकाला पोहोचलेलो। इथून काय फक्त 10 मिनिटाचा रस्ता होता। मग काय दम्मा स्टॉप घेत, मग जसं स्टॉप घेतात तसं एकदम भारी व्हिडिओ काढले। एकदम सुंदर असा हिरवगार असा कोरीगडना हिरवी साडी नेसली असं झालेला व्ह्यू। लोक काही येत होते खाली, काही वर चालले होते। सुंदर शेवट आम्ही फायनली पोहोचलो गडाच्या वरच्या टोकाला। तिथून पण आम्ही 3-4 किलोमीटर पूर्ण वॉक केला। हे जे तुम्हाला व्ह्यू दिसतोय ना, हा आंबे व्हॅली आहे। सहारा सुब्रतो राय ते तर जेलमध्ये आहे, पण एवढा खतरनाक व्ह्यू आमच्यासाठी सोडून गेले पाहायला। मग काय आम्ही केली भटकंती सुरू। पूर्ण गड किल्ल्याचा हा व्ह्यू घेतला, खतरनाक एकदम पूर्ण ग्रीन झालेला। एवढा पाऊस नसल्यामुळे नॉर्मल ग्रीन आहे, पण काल काय सांगावं काय माहित पाऊसच नव्हता। मग काय आम्ही म्हटलं चला आता थोडीशी शूटिंग घ्यावं, म्हणलं आपले रील शूट करावं। पण कशाचं रील शूट करायच्या चक्करमध्ये आमचे भांडणं सुरू झाले। इथं होतं कोराई मातेचं मंदिर। कोराई माता हे मातेमुळे ह्या गडाचं नाव कोरीगड दिलेलं। एकदम सुंदर असं तुम्ही बघू शकता देवीचं मंदिर। मग काय आम्ही सगळेजण बसलो इथं खिचडी खायला। मी सकाळी उठून खिचडी बनवलेली, मस्त कैरी बिरी कट करून साईडला तलाव वरती, गड किल्ल्याच्या वरती हाता लावून त्याच्या साईडला आम्ही खिचडी खातोय। हा जो नजारा होता याचा वेगळीच मजा होती। मग काय खालून एवढी जोरात हवा येत होती, आम्ही इकडून झाडं टाकत होते, झाडं परत वरती येत होते हवेच्या प्रेशरना। खतरनाक असं धुकं, समोरचं काही दिसत नव्हतं। थोडा पाऊस चालू झाला, मज्जा वाटली एकदम। फायनल म्हणलं एक सगळेजण मिळून एक फोटो काढू। मग काय जोरात आम्ही सगळ्यांनी एकदम फोटो काढला। मग इथून आम्ही निघालो डायरेक्ट टायगर पॉइंटकडे। मग म्हणलं रस्त्यानं थोडा व्हिडिओ घेऊ, टायगर पॉइंट यांना दाखव म्हणलं, कारण की माझी बायको पहिल्यांदा आलेली। याच्या आधी आम्ही गेलेलो टायगर पॉइंटला, कसली गर्दी होती, सगळे मुंबईचे लोक, MH5 MH4। सुंदर असा हा नजारा ग्रीन। आता